असं तसं शाळेत कोणीच वाटत नाही. म्हणजे आत्ता हसता म्हणजे कोणीच गेलेलं नाही. आणि मी पण तसाच होतो. आणि शाळेला दांडी मारायची असली तर मी माचा आधार नाही घ्यायचो, जाऊन बाळासाहेबांना घट्ट मिठी मारायचो. आणि मग त्यांच्या लक्षात राहायचं. मग मा पाठोपाठ यायची. मग विचार काय नाही, वेळ होत चालली, शाळेला जायचं अजून तयार होत नाही, जाऊ दे ग, एक दिवस शाळेत नाही गेलं तर काय होते. अर्थात त्यांच्यासाठी ते बरोबर होतं, कारण त्यांना स्वतःला आणि माझ्या आजोबांना सुद्धा परिस्थितीनुसार 7वी मध्ये शाळा सोडावी लागली. पण त्यांनी एवढं जे काही कर्तृत्व उभं केलंय की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरतायत, पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये. असे काय ते वेगळं रसायन होतं. आणि त्यांची आम्ही वारसदार. मग त्याला घराणेशाही म्हणायचं तर घराणेशाही म्हणा, मला त्या घराणेशाहीचा आणि घराण्याच्या परंपरेचा अभिमान आहे आणि माझं भाग्य आहे ते. आता त्यांना म्हणजे जे विरोधक आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, तर मी काही करू शकत नाही. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, महाराष्ट्र धर्माचा विचार करतो, तेव्हा जर का इतिहास बघितला, म्हणजे अगदी फार शिवाजी महाराज त्यांच्याही आधी जर का आपण बघितलं, तर गद्दारी हा विषय का आजचा नाहीये. गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे. तो आपल्याला एक शापच लाभलेला आहे. आणि जर का असा विचार केला की जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. आणि गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल, पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता. वाईट कसलं वाटतं की आपल्यामध्ये ती एक म्हण आहे. आणि त्या म्हणीची पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की एक मोठं वृक्ष असतो, मोठं झाड असतं, किती वर्षाचं असेल, म्हणजे आता जसं शिवसेना यावर्षी 60 वर्षाची होईल, 60 वर्षाचं झाड सुद्धा फार मोठं असतं. एक मोठं झाड असतं जंगलामध्ये, अनेक वर्ष अनेक पिढ्या त्याच्यावरती पक्षी घरटी करत असतात. त्या पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडाच्या अंगा खांद्यावरती जन्माला आलेल्या असतात, मोठ्या झालेल्या असतात. अनेक काही प्राणी असतात, काही साप पण असतात, खारी असतात. आणि एक दिवस असं येतो की हल्ली जे काय चाललंय ना, अचानक जंगलाच्या इकडे विकास, खाण, तसं खाणीचं कॉन्ट्रॅक्ट निघतं. आणि तो कॉन्ट्रॅक्टर येतो आणि कुऱ्हाडीनी त्याच्या मुळावरती घाव घालायला लागतो. कारण ते झाड मध्ये येते, ते झाड जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची खाण नाही होऊ शकत. आणि तो मुळावरती घाव घालायला लागल्यानंतर संपूर्ण त्या झाडावरचे पशुपक्षी थरारून उठतात. अरे बापरे, आता काय होणार आणि आपलं काय होणार, यापेक्षा या झाडाला किती वेदना होत असतील. मग त्यातले काही पक्षी त्या झाडाशी संवाद करतात की अरे दादा, तुला खूप वाईट वाटत असेल ना, यातना होत असतील ना रे. ते झाड म्हणते यातना होत आहेत, ते घाव बसतायत, त्याच्या यातना वेगळ्या आहेत. पण हा जो कॉन्ट्रॅक्टर, हा जो व्यापारी आलेला आहे, व्यापारी, तो ज्या कुऱ्हाडीने माझ्या मुळावरती घाव घालतो त्या कुऱ्हाडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवला गेलाय, त्याचं जास्त दुःख होतंय. ते कुऱ्हाडीचा दांडा, गोताच काळ, हे असे सगळे कुऱ्हाडीचे दांडे, आपलेच दांडे आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरतायत. काय आपल्याला राग येतोय? नाही येते. मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात, म्हणजे आज सुद्धा सगळेजण हळहळतायत. सगळ्या जणांनी आजही मला आणि आपल्याला सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया येत आहेत देशभरातून येत आहेत की लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात. जो एक आभास किंवा जे चित्र निर्माण केले गेलं होतं की आता बस संपली, शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार, त्यांना तुम्ही रोखलत. आणि हे महाराष्ट्र फक्त करू शकतो, हे फक्त महाराष्ट्र करू शकतो. आणि मग असा विचार करा की यांना ठाकरे म्हणजे तो झाड का तोडायचंय, कारण तोपर्यंत त्यांची खाण होत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्र यांना जो काही पादाक्रांत वेगळ्या पद्धतीने करायचा आहे, गिळायचं आहे, महाराष्ट्र गिळायचं आहे. आणि आपण ही लढाई कशी दिली, यावेळेला पहिल्या प्रथम मुंबईमध्ये सुद्धा पैशाचा वापर केला गेला.
अनेक ठिकाणावरनं माझ्याकडे ज्या काही तक्रारी आल्या, दार बंद असलं तर दाराच्या खालच्या फटीतनं लिफाफे फेकले गेले आतमध्ये, पैसे भरलेले लिफाफे. विकत घेताय तुम्ही महाराष्ट्र? मत विकत घ्याल, पण मन कसं विकत घ्याल? आणि जी जिवंत मन आहेत ती आज सुद्धा माझ्या भगव्यासोबत शिवसेना प्रमुखांची